राधे कृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवीन एक डिझाईन घेऊन आलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप न करता. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. नवीन शिकण्यासाठी पण खूप उपयोगाचा आहे. आता इथं मी अस्तर घेतलेला आहे. अस्तरची उंची मोजून घ्यायची. उंची जितकी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. तर शोल्डर मी इथं 5 इंचाची घेतलेली आहे. शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवून बाकीचा गळा ठेवलेला आहे. आता मी खाली 10 इंचावर गळा टाकलेला आहे उंचीला आणि रुंदीला 2.5 इंच घेऊन असा बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता मी इथं पानगळ्याचा आकार देत आहे. तर आकार असा न देता तुम्ही या पद्धतीने आकार द्या, म्हणजे तुमचा गळा हा खूप सुंदर आणि एकदम व्यवस्थित असा येईल. तर बघा, मी ह्या पॉईंटपासून 1.5 इंच बाहेर घेतलेला आहे आणि अशी सरळ रेष ओढून घेतलेली आहे. तिथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगनं तुमचा गळा दिसेल आणि खूप सुंदर असं त्याला लुक येईल. या पद्धतीनेच तुम्ही गळा कट करा, म्हणजे तुमचा गळा छान दिसेल. बघा, आता गळा कट झाल्यानंतर आपल्याला अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून जशास तसं कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमचं जे कपडा आहे, साडीतला ब्लाऊज पीस निघालेलं, त्यावर ठेवून कट करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला म्हणजे मेन फॅब्रिक हे सोयीसा ठेवायचा आहे. त्याच्यावर अस्तर व्यवस्थित आतरून घ्यायचं या पद्धतीने आणि खालून आपल्याला कमरेची शिलाई मारायची आहे. बघा, 1/2 इंच शिलाई मार्जिन धरून आपल्याला ही शिलाई व्यवस्थित मारायची आहे सरळ रेषेमध्ये. कपडा इकडं तिकडं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पिनअपही करू शकता. आता गळा जसा आहे त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. बघा, पॉईंटवर आल्यानंतर टंचन खाली ठेवून आपल्याला ते वळून घ्यायचं आहे आणि शिल्लकचं कापड कट करून टाकायचं आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता कट दिल्यानंतर आपल्याला अस्तर एका बाजूला आणि कपडा एका बाजूला सारून अशी मधोमध म्हणजे अस्तरवर शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने शिलाई मारल्यानंतर तुम्हाला गळा पलटी करायला एकदम सोपा जाईल. गळा खाली पट्टी कमी असल्यामुळे दोन्ही साईड एकाच ह्याच्यामध्ये होत नाही, तर तुम्ही या साईडने अर्धी आणि या साईडने अर्धी मारू शकता. आता इथं आपल्याला एकदम बारीक टीप आणि व्यवस्थित 0 पॉईंटवर तुम्ही घेऊनही ती टीप मारू शकता. त्याच्यावर एक आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला आपल्याला दाब टीप टाकायचे. याच पद्धतीने तुम्ही दाब टीप टाकून घ्या. बघा, आता गळ्याची आपल्याला प्लेट पूर्ण झालेली आहे. तर अस्तर बरोबर ठेवून आपल्याला फ्युकाल लावायचा आहे आणि कपडा त्याला चिटकून घ्यायचा आहे. जर फ्युकाल नसेल तर तुम्ही ते शिलाई मारूनही मेन फॅब्रिक अस्तरला बरोबर असं हे करून घेऊ शकता. तर आता आपल्याला बाकीचा कपडा शिल्लकचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे. पाठीमागले टक्स घ्यायचे आहेत. टक्स घेतानाही काळजी घ्या. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असं टंचन मागं पुढे करून आपल्याला टक्स मारायचे आहेत, म्हणजे त्यामुळे आपली शिलाई तिथून उकलल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही टंचन मागं पुढे करून घ्यायचं आहे. आता आपला हे गळा तयार झालेला आहे. आता इथं आपल्याला लेसनं आपल्याला डिझाईन करायची आहे. तर मी इथं ही लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस तुमच्या ब्लाऊजला जशी सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. आता जसा जसा गळा आहे तशी ती लेस लावून घ्यायची आहे. बघा, आता कोपऱ्यावर आल्यानंतर एकदम सुई आत घ्यायची आणि टंचन उचलून आपल्याला ते पूर्ण वळून घ्यायचं आहे. लेस लावताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. लेस कुठेच ओढायची नाही. जसा गळा आहे त्याच पद्धतीने ती लेस लावून घ्यायची आहे. जितकं तुम्ही फिनिशिंगनं शिवताल त्या ब्लाऊजला एकदम छान असं लूक येत असतं. आता आपल्याला बाहेरून एक डिझाईन तयार करायची आहे. तर या पद्धतीने खडून तुम्ही डॉट डॉट करून घ्या अगोदर. नंतर तुम्ही चेक करा की तुमचा गळा कसा वाटतोय ते. आता ज्या साईडने तुम्हाला बरोबर वाटतोय त्या साईडने गडद करून असं थोडंसं बरोबर ठेवायचं आणि प्रेस करायचं, म्हणजे ह्याही साईडला
ते उमटून आपल्याला व्यवस्थित असा आकार दिसतो. हे बघा या पद्धतीने. आता खालून सुद्धा मी थोडासा कर्व वर्क घेतलेला आहे. तसंच कर्व आकार घेऊन आपल्याला ते हे करून म्हणजे याही बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. आता जसा आकार आहे त्याचप्रमाणे तुम्ही लेस लावून घेऊ शकता. आता आपल्याला वरून पण लेस लावायची, त्यामुळे मी अर्ध्यात आल्यानंतर इथं कट केलेला आहे. बघा या पद्धतीनेच तुम्ही लेस लावून घ्या. दोन्ही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये लेस लावायची आहे, जसा आकार असेल त्याचप्रमाणे. लेस लावल्याने ब्लाऊजला खूप छान असं लुक येत असतं. बघा आता वरून जसा आपला आकार आहे त्याचप्रमाणे आणखी लेस लावून घ्यायची आहे. ही लेस लावल्यामुळे ब्लाऊजला खूपच छान असं लुक आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर शिवत असाल तर तुम्ही ट्राय करा, नाही तर तुमच्या टेलरला शेअर करू शकता. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बघा याच ब्लाऊजची दुसरी एक डिझाईन मी तयार केलेली आहे. त्याचा थोडासा स्लीव शिवून काठ उरलेला होता, त्या काठाची मी डिझाईन तयार केलेली आहे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.